काशी क्षेत्री काशीकर शास्त्री नावाचे एक अत्यंत विद्वान आणि शास्त्र निपुण असे निस्पृह वृत्तीचे सज्जन गृहस्थ राहत होते. योगशास्त्रात त्यांना काही शंका होत्या. आत्मनात्म विवेकाच्या संदर्भात त्यांना चर्चा करायची होती, परंतु चर्चेतून समाधान व्हावे अशा योग्यतेचा जिज्ञासू विद्वान माणूसच त्यांना सापडत नव्हता. अनेक क्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या. योगी पुरुष, संन्यासी, विद्वान माणसे त्यांना भेटायची, परंतु समाधानाचा क्षण काही काशीकर शास्त्र्यांना लाभत नव्हता. काशीहून रामेश्वरापर्यंत त्यांनी यात्रा केली, परंतु कुणीही त्यांच्या योग्यतेचा माणूस भेटला नाही. परतीच्या प्रवासात एका रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की अक्कलकोटात जा, तेथे तुझ्या सर्व शंकांचे निरसन होईल. शास्त्रांना अक्कलकोट कुठे आहे हे माहीत नव्हते, परंतु त्यांनी अक्कलकोटचा रस्ता शोधून काढला आणि ते अक्कलकोटात येऊन पोहोचले. स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार. स्वामींचे दर्शन झाले, मात्र काशीकर शास्त्र्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींना त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, बाजूला जाऊन बसले आणि ते सतत एकटक स्वामींकडे पाहतच राहिले. स्वामींच्या सहवासात ते महिनाभर होते. त्यांनी स्वामींना काहीही विचारले नाही. ते फक्त स्वामींकडे समाधानाने पाहत राहायचे. एक दिवस स्वामी पहाटे उठून मैदर्गीला गेले. मैदर्गीपासून जवळच नाथांचा मठ होता. तेथे जाऊन आसन मांडी घालून बसले. त्यांच्या भोवती सेवेकरी उभे होते. काशीकर शास्त्रीसुद्धा तेथे आले. स्वामींना पाहून त्यांनी दंडवत घातले. पुन्हा हात जोडून उभे राहिले. ते सारखे दंडवत घालत होते आणि हात जोडून उभे राहत होते. शास्त्रांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. खूप वेळ हे चालले होते. स्वामी शांतपणे काशीकर शास्त्र्यांकडे पाहत होते. सेवेकऱ्यांना काय चालले आहे हेच लक्षात येईना. ना स्वामी बोलत होते ना काशीकर शास्त्री. त्यानंतर काशीकर शास्त्री स्वामींच्या जवळ बसले. स्वामींनी त्यांच्या माथ्यावर हात ठेवला. त्या क्षणी काशीकर शास्त्र्यांच्या मनातल्या शंकांचे पूर्ण निरसन झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना जे हवे होते ते स्वामींनी दिले होते. तेव्हा त्यांना एका गोष्टीचे ज्ञान झाले की स्वप्न दृष्टांतसुद्धा स्वामींनीच घडवला होता. योग मार्गातल्या अंतिम टप्प्यापर्यंत काशीकर शास्त्री सहजपणे येऊन पोहोचले होते. समाधी अवस्था त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आली होती. काशीकर शास्त्री थोडे दिवस स्वामींपाशी राहिले आणि एक दिवस स्वामींचा निरोप घेऊन निघून गेले. अक्कलकोटात कोंडूनाना नावाचे स्वामी समर्थांचे परमभक्त होते. स्वामींच्या नामात ते सदैव दंग असायचे. एकदा खास बागेतून येत असताना त्यांना खूप तहान लागली. तिथे जी विहीर होती त्या विहिरीचे पाणी प्यायचे म्हणून त्यांनी विहिरीतले पाणी काढले, स्वच्छ हातपाय धुतले आणि ते आता पाणी पिणार एवढ्यात बंबगार्ड साहेब तेथून जात होते. विहिरीचे पाणी कुणीतरी खराब करतो आहे असे वाटून कसलीही चौकशी न करता त्यांनी स्वामी भक्त कोंडूनाना यांना 4 शिव्या घातल्या आणि बुटाच्या 4 लाथा मारल्या. कोंडूनाना या अनपेक्षित हल्ल्याने एकदम बावचळले. त्यांना साहेबांचा हा उर्मटपणा सहन झाला नाही. संस्थानात तक्रार करण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून ते धावत धावत स्वामींपाशी आले आणि घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला. स्वामींनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ते कोंडूनानांना आश्वासक शब्दात काहीच बोलले नाहीत. संध्याकाळी काय झाले तर बंबगार्ड साहेब राजवाड्यातून परत येत असताना त्यांच्या पायाला आडव्या पडलेल्या ओंडक्याचा जबरदस्त धक्का लागला. ज्या पायाने त्यांनी कोंडूनानांना 4 लाथा मारल्या होत्या त्याच पायाला इजा झाली. काही दिवस लोटले. पाय बरा होण्याऐवजी व्याधी वाढतच गेली. डॉक्टरांनी खूप उपाय केले, परंतु उपयोग झाला नाही. संस्थानात मोरोकाशी नावाचा एक मामलेदार होता. तो म्हणाला की साहेब स्वामींपाशी जा, ते तुमच्या पायावर निश्चित उपाय करतील. बंबगार्ड साहेब स्वामी समर्थांपाशी आले. स्वामींना त्यांनी नमस्कार केला आणि आपली व्याधी दाखवली. तेव्हा स्वामी चटकन म्हणाले, अरे गाढवा, मला काय विचारतोस? साहेबाच्या लक्षात आले की स्वामी आपल्यावर रागावलेले आहेत, परंतु त्याला कारण कळेना. तेव्हा स्वामी कडाडले, अरे तू आम्हाला कारण नसताना लाथा मारतोस, लाज वाटत नाही? साहेबाचा सारा प्रकार लगेच लक्षात आला. स्वामी भक्ताच्या कमरेत आपण कारण नसताना लाथा मारल्याचे त्याला आठवले. तो लगेच स्वामींच्या चरणांवर कोसळला, क्षमा मागितली. स्वामींना त्याची दया आली. खूप दिवस त्याचा पाय दुखावलेलाच होता. स्वामींनी त्याच्यावर उपाय सुचवले आणि बंबगार्ड साहेबांचा पाय नंतर बरा झाला. स्वामी समर्थ मैदर्गीस फिरत फिरत गेले. गावाजवळ नाथांचा मठ होता, तिथे त्यांनी मुक्काम केला. स्वामींच्या बरोबर 200 भक्त मंडळी होती. सर्वजण मठात राहू लागले. या प्रशस्त मठाच्या आवारात एकच मोठी विहीर होती. विहीर खूप खोल होती आणि विहिरीत उतरण्यासाठी कडेने पायऱ्या होत्या. 3 दिवस उलटल्यावर अचानकपणे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. पाणी पिणे शक्य नव्हते.
पाय धुवायला सुद्धा पाणी उपयोगाचे नव्हते, इतकी पाण्याला दुर्गंधी सुटली होती. स्वामींबरोबर आलेल्या सर्वांना वाटू लागले की स्वामींनी मुक्काम हलवावा. त्यांनी स्वामींना तसे सुचवून सुद्धा बघितले, परंतु उपयोग झाला नाही. तहानेने लोकांचा जीव व्याकुळ झाला. सूर्य डोईवर आला. स्वामींना लोकांची करुणा वाटली. स्वामी उठले आणि त्यांनी हातात एक काठी घेतली. विहिरीपाशी गेले. ती काठी विहिरीत सोडली. नंतर काठी काढून एकदा नाकाने हुंगली आणि पुन्हा विहिरीत सोडली. मग स्वामी विहिरीपासून दूर झाले आणि जवळच्याच एका औदंबराखाली बसले. स्वामी काय करत आहेत हे लोकांनी लक्षपूर्वक पाहिले. नंतर एक भक्त विहिरीत उतरला आणि त्याने कळशीतून पाणी बाहेर आणले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याची दुर्गंधी नष्ट झाली होती आणि पाणी स्वच्छ झाले होते. त्याने पाण्याचे 2 घोट घेतले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याला गुलाबाचा सुगंध सुटला आहे. लोकांनी विहिरीभोवती गराडा घातला, पाणी काढले, आपली तहान भागवली आणि स्वामींचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून स्वामींच्या नामाचा जय जयकार केला. स्वयंपाक केला, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि सर्वजण पोटभर जेवले. सायंकाळी पुन्हा अक्कलकोटात आले. स्वामींनी विहिरीचे पाणी गोड केले. हा चमत्कार सर्वत्र समजला. मैदर्गीला एक ब्राह्मण राहत होता. तो निस्सीम स्वामी भक्त होता. स्वामी मैदर्गीला आले की तो स्वामींची सेवा करायचा. त्याला 2 मुलगे आणि 3 मुली होत्या. योगायोगाने 5ही वेळसर होती. त्यापैकी मन्याबा नावाचा मुलगा वेडा तर होताच, परंतु मुकासुद्धा होता. त्या ब्राह्मणाने आपली ही व्यथा स्वामींना कधीही सांगितली नाही. दैवयोगाने ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5पैकी 4 मुले एका साथीच्या रोगामध्ये तडकाफडकी गेली. फक्त मुका आणि वेळा असलेला मन्याबा वाचला. तो निराधार झाला. त्याला कोणी बाकी उरलं नाही. त्याचे खूप हाल होऊ लागले. स्वामी समर्थांना हे सारे अंतर्ज्ञानाने कळले. स्वामींनी या मन्याबाला आधार द्यायचे ठरवले. मैदर्गीच्या काही भक्तांना स्वामींनी प्रेरणा दिली. हे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा ते वेड्या मन्याला घेऊन आले. त्याला स्वामींच्या पायावर घातले. स्वामींनी मन्याबाकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हटले, अरे वेड्या, तुझे कसे होणार रे या शहाण्यांच्या जगात. तेव्हा मैदर्गीची भक्त मंडळी स्वामींना म्हणाली, महाराज, त्याला कुणीच नाही, तुम्ही याचे वेळ घालवा. त्याला वाणी नाही, त्याला 4 शब्द तरी बोलता येतील असे करा ना. स्वामी त्या क्षणी काहीच बोलले नाहीत. मैदर्गीच्या स्वामी भक्तांनी मन्याबाला स्वामींच्या पायावर घातले आणि ते सर्व 2 दिवसांनी निघून गेले. हा मन्याबा स्वामींच्या अलोट कृपाछत्राखाली वाढू लागला. स्वामींनी त्याला वाणी दिली. तो 2 भाषांमध्ये अचानकपणे बोलू लागला. मराठी आणि कन्नडी या दोन्ही भाषा काही दिवसात आत्मसात केल्या. स्वामींनी त्याचे वेळ तर घालवलेच, परंतु त्याला साधकावस्था प्राप्त करून दिली. स्वामींच्या नामस्मरणात मन्याबा अष्टप्रहर दंग झाला. स्वामींची निस्सीम भावनेने सेवा करू लागला. स्वामींच्या कृपेने त्याला सिद्धी प्राप्त झाल्या. त्याची गावात प्रतिष्ठा वाढली. करपलेल्या बीजामधून वटवृक्ष निर्माण झाला होता. इतका की लोक त्याच्याकडे जायचे. आपले काम होईल का असे विचारायचे. मन्याबाने होईल असे म्हटले की काम निश्चित व्हायचे. मन्याबा नाही होणार असे म्हणाला की ते काम व्हायचे नाही. मन्याबाने नाही होणार असे 3दा म्हटले की लोक म्हणायचे, मन्याबा होणार असे का तू म्हणत नाहीस. तेव्हा मन्याबा म्हणायचा, स्वामी मला मारतील. वास्तविक मन्याबाला काहीच कळत नव्हते, परंतु स्वामींनी त्याला वाणी देऊन बोलायला शिकवले होते. खरे सांगायचे तर स्वामींनी मन्याबाला जगण्याचे एक साधन दिले होते. पूर्वी त्याला कुणीच विचारत नव्हते. आता लोकच त्याला सिद्ध पुरुष म्हणून मानायला लागले होते. ज्या मन्याबाला गुरु म्हणजे काय, शिष्य म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचा गंध नव्हता, त्या वेड्याला स्वामींनी पूर्ण ब्रह्मस्थिती दिली होती. स्वामींची कृपा मनाब्यावर झाली. मुकम करोती वाचालम चा लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. दोघांना वाटले की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल. दोघांचे सोहळे ओळे अतिशय कडक होते. ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची. दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करीत राहिले होते. त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा 3 वेळेला सांगितली, परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत. एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्ट धरला आणि म्हणाली, स्वामी, मला बाळ होईल ना. तेव्हा स्वामी म्हणाले, माते, तुझ्या प्रारब्धी तो योग नाही. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची, देवाला कशाला साकडे घालायचे. स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी 2 खारका तिच्या हातात ठेवत म्हटले, घे 2 मुलगे. त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला. तिने
स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली. सायंकाळची वेळ होती. तिच्या मनात विचार आला, दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत, त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे. म्हणून वाटेत एक तळे दिसले, तेथे ती गेली. जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या दोन्ही खारका पुरून ठेवल्या, स्नान केले आणि घराकडे निघाली. खारका घ्यायची विसरली. मध्यरात्री तिला एकदम लक्षात आले की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेल्या खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या. सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली, स्नान केले आणि माती उकरून बघते तो काय, खारकांच्या जागी 2 अंडी होती. ही अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून 2 पक्षी बाहेर पडले, नी आकाशात उडून गेले. त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले, तुझ्या प्रारब्धात बाळ नाही. ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली. ब्राह्मणसुद्धा तिच्याबरोबर निघाला. स्वामींच्या चरणांवर ती कोसळली आणि रडू लागली. स्वामी म्हणाले, पक्षी उडून गेले, त्याला मी काय करू? तुझ्या नशिबात बाळ नाही, तू येथून निघून जा पाहू. स्वामींचे हे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली. स्वामींची करुणा भाकू लागली. बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता. स्वामींना त्या स्त्रीची दया आली. त्यांनी तिच्या हातात नारळ दिला. स्वामी म्हणाले, माते जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. बाईने तो नारळ घरी आणला. स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंज्या केल्या. स्वामींना नारळाच्या करंज्यांचा नैवेद्य दाखवला. वर्षभराने त्या स्त्रीला गोरापान मुलगा झाला. स्वामींची कृपा झाली होती. अक्कलकोटजवळ कोकीसरे नावाचे एक गाव होते. तेथे बावडेकर नावाचा एक गरीब ब्राह्मण आपली वृद्ध आई आणि बायको यांच्याबरोबर राहत होता. तो पुराण सांगायचा. दुःख आणि दारिद्र्य त्याच्या 5वीला पुजलेले होते. त्याने स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली होती. अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि त्यांची जमेल तेवढी अंतःकरणपूर्वक सेवा करावी. कदाचित आपले कल्याण होईल, बरे दिवस येतील असा मनाशी विचार करून तो गरीब ब्राह्मण आपला राहता गाव सोडून वृद्ध आई आणि बायकोला घेऊन अक्कलकोटास आला. तिथेच बिराड केले. स्वामींचे नित्य सकाळ संध्याकाळ दर्शन घ्यायचे आणि माधुकरी मागून जगायचे, एवढा त्याचा परिपाठ होता. ब्राह्मणाच्या मनात आले की आपण फक्त दर्शन घेतो, स्वामींची काहीच सेवा करीत नाही. म्हणून त्याने स्वामींना रोज पुराण सांगायचे स्वतःशी ठरवले. आपल्या मनातला विचार त्याने स्वामींच्या सेवेकऱ्यांना सांगितला आणि ब्राह्मण दुसऱ्या दिवशी पुराण घेऊनच स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींना साष्टांग नमस्कार घालून त्याने पुराण सांगायला सुरुवात केली. तेव्हा स्वामी खूप रागावले आणि त्याला म्हणाले, अरे ब्राह्मणा, हा उद्योग करायला तुला कोणी सांगितले? उठ, चालता हो पाहू. ब्राह्मण चमकला. त्याला आश्चर्य वाटले. स्वामींची आज्ञा पाळणे क्रमप्राप्तच होते. तो उठला. पुन्हा दुसऱ्या दिवशी आला. पुराण सांगू लागला. स्वामी पुन्हा चिडले आणि त्याला घालून दिले. परंतु ब्राह्मणाने आपली चिकाटी सोडायची नाही असे मनाशी ठरविले. 6 महिने झाले. एक क्षणसुद्धा स्वामींनी पुराणिक बुवांना आपल्या दरबारात उभे केले नाही. पुराणिक बुवा म्हणू लागले, काय पाप केले आहे कळत नाही. स्वामी सर्वांशी प्रेमाने बोलतात, सर्वांना जवळ करतात. मला पाहिल्याबरोबर मात्र ते मला घालून देतात. मला तुमच्यासारखी सेवा करता येत नाही, म्हणून मी पुराण सांगून स्वामींची सेवा करायची असे ठरवले. स्वामींना माझी सेवा मंजूर नाही. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सेवेकरी म्हणू लागले, ही गेल्या काही जन्मातले पातके तुम्हाला भोवत आहेत. बुवांना खूप वाईट वाटले. साक्षात श्री दत्तावतारी स्वामींना मी नकोसा झालो आहे या विचाराने त्यांच्या डोक्याला खूप त्रास झाला होता. 6 महिन्याच्या अथक प्रयत्नाला फळ येत नव्हते. बुवा विमनस्क अवस्थेत घरी आले. त्यांची बेचैनी मात्र वाढली होती. अमावस्येची गडद रात्र होती. बुवांची बायको आणि वृद्ध आई झोपी गेल्या. मध्यरात्री बुवांनी निर्णय घेतला की आता जगण्यात काही अर्थ नाही. परमेश्वरानेच आपल्या अस्तित्वाला नाकारले तर आपण कशाला जगायचे? लोकांपासून, या जगापासून दूर जायचे या विचारांनी पेट घेतला आणि बुवांनी घराचा निरोप घेतला. गावाबाहेर खाजा पीराचा दर्गा होता. त्या पलीकडे मुसलमानांची स्मशानभूमी होती. तेथे एक डोंगर होता. तेथे बुवा गेले. गुहेत जाऊन बसले. माणसांची अजिबात वर्दळ नव्हती. सकाळ झाल्यावर ब्राह्मणाच्या बायकोच्या लक्षात आले की बुवा घरात नाहीत. वृद्ध आई चपापली. बुवांचा मानसिक तोल सुटला आहे हे दोघींना ठाऊक होते. स्वामी दरबारात उभेच करीत नाहीत ही बुवांची व्यथा दोघींना माहीत होती. संध्याकाळ झाली. रात्र झाली. दोघींचा धीर खचला. बुवांनी जीवाचे काही बरेवाईट करून घेतले की काय असे त्यांना वाटले. दुसरा दिवस उजाडला. दोघीही उपाशी होत्या. शेवटी दोघी रडत स्वामींपाशी गेल्या आणि आपली कहाणी स्वामींना ऐकवली. बुवा 2 दिवस झाले घरी आले नाहीत हे स्वामींना सांगितले आणि दोघी स्वामींच्या चरणांवर कोसळल्या. स्वामी सर्व काही जाणून होते. स्वामींच्या जवळ मोत्या कुत्रा होता. स्वामींनी मोत्याला हाक मारली आणि
त्याला आज्ञा केली, जा पुराणिक बुवाला ताबडतोब घेऊन ये. मोत्या धावत निघाला आणि थेट डोंगरातल्या गुहेत आला. बुवांनी मोत्याला पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडून बोलावणे आले. बुवा स्वामींपाशी आले आणि त्यांचे पाय चरण घट्ट धरले. बुवांना स्वामींनी जवळ बोलावले आणि म्हटले, घरी जा. बुवा स्वामींना नमस्कार करून बायको आणि आईबरोबर घरी गेले. सर्वांना खूप आनंद झाला. रात्री बुवांना स्वप्न पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागल्या जन्मी आपण कसाई होतो. खूप पशुवध आपण केला होता, परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा ब्राह्मण जन्म आपल्याला मिळाला. गेल्या जन्मातली पातके एवढी भयंकर होती की हा जन्म दारिद्र्यात आणि दुःखात गेला. बुवा सकाळी उठले आणि धावत धावत स्वामींपाशी गेले. स्वप्नाचा उलगडा झाला. पापे संपली होती. स्वामींनी बुवांना पुराण सांगण्याची आज्ञा केली. बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना धन्य वाटले. स्वामी समर्थ आपल्या परमभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीत. स्वामी भक्तांना याची प्रचिती खूप वेळेला यायची. डॉक्टर वामन गोपाळ हे स्वामींचे निस्सीम भक्त. मुंबईला त्यांचा दवाखाना होता. स्वामींच्या कृपेने दवाखाना उत्तम चालला होता. दर महिन्याच्या पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे. 2 दिवस स्वामींच्या सहवासात राहायचे आणि मग मुंबईला परतायचे. रोज सकाळ संध्याकाळ ते स्वामींच्या पादुकांची पूजा करायचे. स्वामींच्या नामात अष्टप्रहर दंग व्हायचे. दर गुरुवारी श्री दत्तात्रेयाची आरती आणि स्वामींचा जप ह्यात डॉक्टर दंग होऊन जायचे. अनुभव असा होता की दर गुरुवारी रात्री आरती झाल्यावर देवघर गंधाने भरून जायचे. जप संपला की शरीर पिसासारखे हलके होऊन क्षणार्धात अक्कलकोटात सूक्ष्म रूपात यायचे आणि स्वामींचे दर्शन घेऊन माघारी वळायचे. स्वामींची आपल्यावर अपरंपार कृपा झाली आहे याची तीव्र जाणीव डॉक्टरांना होती. दर गुरुवारचा हा दिव्य अनुभव त्यांनी अंतःकरणात जपून ठेवला होता. एका पौर्णिमेला डॉक्टर वामन गोपाळ अक्कलकोटला स्वामी दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी खूप काबुली डाळिंबे घेतली आणि स्वामींना अर्पण केली. त्या पौर्णिमेला स्वामींच्या दर्शनाला ठिकठिकाणाहून हजारो माणसे आली होती. डॉक्टरांच्या मनात खरे तर असा भक्तिभाव दाटून आला होता की आपल्या हाताने स्वामींना डाळिंबाचे लाल भडक दाणे भरवायचे, परंतु गर्दीमुळे ते शक्य झाले नाही. 2 दिवसांनी ते परत मुंबईला आले. त्या दिवशी नेमका गुरुवार होता. रात्रीची आरती संपली. देवघर स्वामीगंधाने भरून गेले. डॉक्टरांचे मन आनंदाने भरून आले. नंतर ते जपाला बसले. जप चालू असताना अचानक देवघरात पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरले. खोली निळ्या रंगाने भरून गेली. त्यांच्या कानावर अमृत भारली वाणी पडली, डॉक्टर, डाळिंबे खायला आलो आहे. डॉक्टर समोर पाहू लागले. स्वामी समर्थ उभे होते. डॉक्टरांच्या आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. परब्रह्म भक्ता घरी त्याच्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आले होते. डॉक्टरांनी स्वामींना चौरंगावर बसवले. त्यांची पाद्यपूजा केली. श्री दत्तात्रेयाची आरती पुन्हा केली आणि मंत्रजप म्हटला. डाळिंब सोलले. स्वामींना भरवले. स्वामींनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि एकदम गुप्त झाले. पहाट झाली तरी डॉक्टरांचा जप संपला नव्हता. अक्कलकोट संस्थानात नथोबा नावाचा एक स्वामी भक्त खजिनदाराच्या हुद्द्यावर काम करीत होता. पराकाष्ठेचा स्वामी भक्त असलेला नथोबा आपल्या कर्तव्यात अतिशय चोख होता. स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करून त्यांच्याच नामस्मरणात तो अखंड दंग असायचा. सस्वस्थ वृत्तीच्या नथोबाचा द्वेष करणारे दुष्ट लोक अक्कलकोटात होते. त्या दुष्ट लोकांनी काय केले तर खजिन्यातले 2000 रुपये काढून घेतले. नथोबाला काहीच माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी ह्याच दुष्ट लोकांनी राजाला जाऊन सांगितले की महाराज, आपण नथोबावर खूप विश्वास टाकता, परंतु खजिना नीट सांभाळला जातो का ते पहा. रोज थोडे थोडे पैसे हा तुमचा खजिनदार काढून घेतो आहे असा आमचा संशय आहे. राजाने खजिन्यातली रक्कम मोजायचे आदेश दिले तेव्हा त्यात 2000ची तूट आहे हे राजेसाहेबांच्या लक्षात आले. राजाने नथोबाला कैद करून तुरुंगात टाकले. अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या नथोबाला खूप वाईट वाटले. त्याने स्वामींचा धावा केला. रात्रभर नथोबा अस्वस्थ होता. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. राजेसाहेब स्वामींच्या दर्शनाला आले आणि हात जोडून उभे राहिले. त्यांच्याबरोबर दाजीबा भोसले हे त्यांचे कारभारी आले होते. याच कारभाऱ्याने खजिना मोजून 2000ची तूट आहे असे राजेसाहेबांना सांगितले होते. राजेसाहेबांना पाहताच स्वामींनी राजांकडे जळजळीत नजरेने पाहिले. राजेसाहेब घाबरले. स्वामींना त्यांनी वाकून नमस्कार केला तेव्हा स्वामी कडाडले. म्हणाले, खजिना नीट मोजला काय? कारण नसताना आमच्या भक्तांना तुरुंगात डांबून ठेवता. राजा घाबरला. त्याने दाजीबांना पुन्हा खजिना मोजायला सांगितला. रक्कम बरोबर होती. एका पैची तूट नव्हती. राजाला पश्चाताप झाला आणि त्याने नथोबाला कैदेतून मुक्त केले.
त्याची क्षमा मागितली, पुन्हा कामावर यायची विनंती केली. नथोबाला स्वामींनी कृपावंत होऊन मदत केली होती. नथोबा स्वामींकडे धावत धावत आला, स्वामींच्या चरणांवर आपला माथा ठेवला, अश्रूंनी स्वामींचे चरण धुतले, म्हणाला, स्वामी, तुमची लीला अगाध आहे, आता मी फक्त तुमचीच सेवा करणार. नथोबाने राजाची चाकरी सोडली आणि तो स्वामीचरणी सेवा करू लागला. आता त्याच्या आनंदाला दिशा उरत नव्हत्या. काशी क्षेत्री एक शास्त्रीबुवा राहत होते. ते उत्तम ज्योतिषी होते. त्यांची श्री दत्तात्रेयाची उपासना होती. अनेक वर्ष पोटी संतान नव्हते, त्यामुळे ते खूप दुःखी होते. श्री दत्तात्रेयाची उपासना एके दिवशी अचानकपणे फळास आली. त्यांना मुलगा झाला. शास्त्रीबुवांना खूप आनंद झाला. श्री दत्त कृपेने मुलगा झाला म्हणून मुलाचे नाव दत्तात्रेय ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो 10 वर्षाचा झाला तेव्हा शास्त्रीबुवांनी मुलाची कुंडली मांडली आणि त्यांना धक्काच बसला. मुलाची आयुर्मर्यादा अवघी 14 वर्षाची होती. शास्त्रीबुवांनी एका सत्पुरुषाला यासंबंधी विचारले, तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, अक्कलकोटला श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ आहेत, त्यांची सेवा करा. स्वामी प्रसन्न झाले तर मृत्यूयोग टळेल. शास्त्रीबुवा काशीहून निघाले आणि बायको मुलाला घेऊन एके दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले. स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचेही हृदय आनंदाने भरून आले. तिघांनीही स्वामींची पूजा केली आणि त्यांनी निर्णय घेतला की आता अक्कलकोटातच राहायचे, स्वामींच्या नित्य सेवेत राहायचे. एके दिवशी सकाळी हे तिघे स्वामींच्या दर्शनास आले. वाकून नमस्कार केला. स्वामींच्या भोवती खूप भक्त मंडळी होती. इतक्यात काय झाले तर तो मुलगा अचानकपणे थरथर कापू लागला. त्याच्या तोंडात फेस जमा झाला आणि तो धाडकन खाली कोसळला. यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता. दोघेही दाय मोकळून रडायला लागले. शास्त्रीबुवा म्हणू लागले, स्वामी, आमच्या मुलाचे भविष्य मला ठाऊक होते, म्हणून तर आम्ही आपल्या सेवेत आलो. स्वामी म्हणाले, काळे तीळ घेऊन या. तेव्हा शास्त्रीबुवा चमकले. स्वामींनी काळे तीळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ जवळ आली याची शास्त्रीबुवांना खात्री झाली. स्वामीचरणी मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल अशी आशा शास्त्रीबुवांच्या मनात चमकली. म्हणून ते चटकन म्हणाले, मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो होतो. दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एका मुलाचे प्राण वाचवा. स्वामी पुन्हा म्हणाले, तीळ आणा आणि साखर आणा. शास्त्रीबुवांनी स्वामी आज्ञेचे पालन केले. स्वामी परब्रह्म आहेत याची त्यांना खात्री होती. स्वामींनी तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातली आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला. त्याचा मृत्यू टळला होता. स्वामींनी मृत्यूदूतांना समोरच्या म्हाताऱ्या बैलाकडे पाठविले होते, कारण त्या क्षणी तो बैल आचके देत गतप्राण झाला होता. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.